नाना पटोले आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणतात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी मुलींवर अत्याचार केलाय, मुलींचे केस ओढलेत, कपडे फाडलेत. महाराष्ट्रात जंतर मंतरपेक्षा मोठं आंदोलन होईल. पैसे देऊन लोक बोलवण्याची प्रथा भाजपची आहे. भाजप घाबरलंय. नाना पटोलेंचा हल्ला बोलतीतो होतोय. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने काल एनएसआयच्या मुलीवर अत्याचार करण्याचं काम झालं, त्यांचे केस ओढण्यात आले, कपडे फाडण्यात आले, हे खऱ्या अर्थाने एक किती खालच्या लेवलवर भाजप गेलं आणि उलट आमच्याच एनएसआयच्या मुला मुलींवर गुन्हे दाखल करण्याचं पाप हे लोक करतात आहेत. पोलीस सत्तेमध्ये बसलेल्या लोकांच्या दबावाखाली हे सगळं आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करताय, हे दुर्भाग्य आहे. कारण की मुला मुलींचं त्यांचं आयुष्य बर्बाद करणं हाच भाजपचा मूळ मंत्र असेल तर मला वाटतं की या पद्धतीचे जबरदस्ती गुन्हे दाखल करून ते काय दाखवायचा प्रयत्न करतात मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की जितका मुलांवर आणि मुलींवर अत्याचार करण्याचं आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न हे लोक करतील, जसं जंतर मंतरवर ज्या घटना झाल्यात आणि त्यात जेएनजीच्या दबावाच्या नंतर देशभरामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका अशा पद्धतीचं केंद्र सरकारला सांगावं लागलं, तर उद्याच्या काळात महाराष्ट्रातील जंतर मंतर पेक्षाही मोठं वादळ या जेएनजीचं झालं तर त्याचे सगळे परिणाम फडणवीस सरकारला पण भोगावं लागेल. आणि म्हणून असे खोटे गुन्हे दाखल त्यांनी करू नये एवढाच माझा त्यांना सल्ला. मला असं वाटतं की ही जी प्रथा आहे ती भाजपचीच आहे. मोदींची सभा असेल, अमित शहाची असेल, फडणवीसची असेल, त्यांना पैसे देऊन लोक गोळा करावं लागतात. हे आपण सगळं पाहतो, अनेक माध्यमातही आपल्याला ते पाहायला मिळते. तर मला असं वाटतं की त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत काँग्रेसला लावून त्याला बदनाम करायचं काम ते